वेक्टर्स मध्ये लास्ट टाइम डॉट प्रोडक्ट कंप्लीट केलं. डॉट प्रोडक्ट काय होतं दोन वेक्टरचं, ए डॉट बी, त्याला आपण लिहित होतो ए बी कॉस थिटा. हा मेन डेफिनेशन होती. आणि यामध्ये कॉस थिटा जो असतो तो कॉम्पोनंट असतो त्यांचा डॉटचा. तर कॉस थिटाची व्हॅल्यू ही आपण पाहिली वेक्टरचं डॉट प्रोडक्ट डिवायडेड बाय मॅग्निट्यूडचं प्रोडक्ट. तर थिटा म्हणतो कॉस ऑफ इनवर्स ए डॉट बी बाय ए बी. तर या पद्धतीने हा रिकॅप होता आपला. आपण याच्यावर आता डिटेल सगळ्या प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत, प्लस प्रोजेक्शन पर्यंत आलो होतो आपण. आज आपल्याला पाहायचं आहे क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. आता हे जे क्रॉस प्रोडक्ट असतं, या क्रॉस प्रोडक्ट बेटा 6:30ची वेळ आहे. मी प्रत्येकाची वाट किती वेळ पाहणार? हा, मी कोणाची वाट पाहणार नाही याच्या पुढं. तर क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स मध्ये यालाच आपण अजून एक नाव देतो वेक्टर प्रोडक्ट. तर डॉट प्रोडक्ट हे स्केलर प्रोडक्ट होता, म्हणजे त्याच्यात जे येणारा आन्सर आहे तो एक फक्त नंबर होता. आता इथे वेक्टर प्रोडक्ट आहे, म्हणजे दोन वेक्टरचं प्रोडक्ट एक वेक्टर असतं. ठीक आहे. म्हणजे बघा आपण केव्हा वापरतो, युज्ड व्हेन प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज अ वेक्टर. आणि इथं थोडासा डायरेक्शनचा खेळ असतो. दोन वेक्टरला मल्टिप्लाय करून जर वेक्टरच मिळत असेल तर आपण त्याला वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट म्हणतो. आता नावावरून लक्षात घ्या, क्रॉस आपण कोणाला तरी क्रॉस करतोय. ठीक आहे. स्केलर डॉट मध्ये आपण क्रॉस वगैरे करत नाही. सरळ सरळ आपण त्या दोन प्रोडक्टचं साधं मल्टिप्लिकेशन करतो त्यांचा अँगल घेऊन. इथे पण अँगल असतो. आता हे कसं असतं बघा, या प्रोडक्टला कसं डिफाईन केलेलं आहे. असं समजा की आपल्याकडे एक प्लेन आहे. त्या प्लेन मध्ये समजा हा एक वेक्टर आहे, या वेक्टर सोबत हा एक दुसरा वेक्टर आहे. आता समजा हा वेक्टर ए आणि हा बी आहे, यांच्यातला अँगल थिटा आहे. आपण काय केलं, या वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट घेतलं, तर आपल्याला त्याचा रिझल्ट असा मिळणार. आता थोडस ह्याच्यात एक गोष्ट नीट समजून घ्या. हे जे तीन वेक्टर्स असतात, दोन वेक्टरचे हे जे प्रोडक्ट आहे, हे बघा वरच्या डायरेक्शनला गेलं. तुम्ही इमॅजिन करा ते दोन खाली आहेत आणि एक असा वर गेलेला आहे. म्हणजे हे खालचे दोन फरशीवर आहेत आणि तिसरा असा वर गेलेला आहे. त्यांचा रिझल्टंट वर गेलेला आहे. फॉर एक्झाम्पल आता बघा क्रॉस प्रोडक्ट काय असते, इकडे एक वेक्टर आहे, इकडे एक वेक्टर आहे. मी काय करतोय, या वेक्टर कडून या वेक्टरकडे क्रॉस जातो. क्रॉस, त्याला क्रॉस केलं, त्याचा रिझल्टंट असतो थंब कुठे चाललाय पाहायचा. त्याला राईट हँडेड स्क्रू रूल म्हणतात. स्क्रू आपण ज्यावेळेस एखाद्या याचा टाईट करतो त्यावेळेस काय करतो बघा, टाईट करताना आपण इकडे फिरवतो. ही डायरेक्शन आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. म्हणजे असं करताना स्क्रू मध्ये जात आहे. ठीक आहे. काढायचा असेल तेव्हा आपण असं फिरवतो, अँटी क्लॉकवाईज मध्ये तो बाहेर येतो. म्हणजे इकडे एक वेक्टर आहे, इकडे एक वेक्टर आहे. आपण जेव्हा क्रॉस करायलो या दोन वेक्टरला, तेव्हा रिझल्टंट मध्ये जात आहे. डायरेक्शन कडे लक्ष द्या. जेव्हा आपण त्याला क्रॉस इकडून करायलो उलट, तेव्हा तो बाहेर येत आहे. म्हणून डॉट मध्ये असं काही प्रॉब्लेम नव्हता. डॉट प्रोडक्ट एक नंबर होता, त्याला डायरेक्शनचे काही घेणं देणं नव्हतं. कॉस थिटा घेतला, मल्टिप्लाय केलं, एक आन्सर आलं. बघा तिथं आय डॉट आय 1 होत होता, आय डॉट जे 0 होत होता.
इथे तसं नाहीये. आपल्याकडे दोन वेक्टर आहेत, यांचा रिझल्टंट इथं आहे वर, आणि लेट से हा रिझल्टंट ए क्रॉस बी आहे. ठीक आहे. आता हा जो क्रॉस असतो रेक्टँग्युलर सिस्टीम मध्ये, तो याला आणि याला परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे. तर बघा, इथे आपल्याला जर कोणी ए क्रॉस बी विचारला, तर वेक्टर प्रोडक्ट काय सांगतो, ए चं मॅग्निट्यूड इंटू बी चं मॅग्निट्यूड इंटू साइन थिटा. याचा कॉम्पोनंट साइन थिटा असतो, याचा कॉम्पोनंट कॉस नाही. कॉस थिटा आला स्केलर प्रोडक्ट, साइन थिटा मध्ये क्रॉस प्रोडक्ट. फरक लक्षात घ्या, हा आहे तो. आणि याला डायरेक्शन पण असते. बघा डायरेक्शन आहे, तुम्ही कोणाला कसं क्रॉस करताय याच्यावर आहे ना तो. त्याला आपण असं लिहितो, विथ डायरेक्शन. विथ डायरेक्शन लिहायचंय. तर ए क्रॉस बी मध्ये ए चं मॅग्निट्यूड, बी चं मॅग्निट्यूड, पुन्हा काय लिहिलं, साइन थिटा. आता मला सांगा, आता मॅग्निट्यूड आहे, नंबर आहे, बी पण मॅग्निट्यूड आहे, आणि साइन थिटा पण एक नंबरच आहे. त्याचा अर्थ हे सगळे मॅग्निट्यूड आहेत. तर हे तर वेक्टर आहे. वेक्टरला एक डायरेक्शन असायला पाहिजे, त्याला एक डायरेक्शन द्यावं लागेल ना. मग याला डायरेक्शन कशी देतात, याला एक युनिट वेक्टर लावतात एन. बघा, ज्याचं मॅग्निट्यूड 1 आहे, एन कॅप. एन कॅपने याला मल्टिप्लाय करतात. दिस इज वेक्टर अँड दिस इज ओनली मॅग्निट्यूड. समजलं? तर हे डायरेक्शन सांगतं. हे जे मी आता तुम्हाला म्हणत होतो बघा, हे बघा मध्ये चालले, याचं डायरेक्शन इकडे आहे, असं आहे क्रॉस. आता बघा बाहेर काढा, बाहेर येत आहे. आपण ज्यावेळेस स्क्रू टाईट करतो तेव्हा असंच करतो ना. गाडीचं टायर उघडायचंय, पंक्चर झालं, कुठं फिरवायचं माहित पाहिजे की नाही, नाहीतर ते निघायच्या ऐवजी अजून टाईट होत असेल. तर हे क्रॉस प्रोडक्ट आहे, दॅट इज वेक्टर्स. तर वेक्टर मध्ये तुम्ही कोणाला क्रॉस करताय, फर्स्ट वेक्टरने सेकंडला क्रॉस केलं तर रिझल्ट वेगळा आहे, आणि सेकंडने फर्स्टला केलं तर रिझल्ट वेगळा आहे. डॉट मध्ये असं होत नाही. डॉट मध्ये सगळ्यांचा आन्सर सेम असतं. इथे तसं नाहीये, इथे डायरेक्शन मॅटर करते. म्हणून याचं नाव आहे क्रॉस प्रोडक्ट. तुम्ही कोणाला क्रॉस करता, प्रोसेस समजून घेत चला. आता हा जो डायरेक्शन आहे बघा, म्हणून जर आपण ए क्रॉस बी घेतला, तर याला आपण लिहिलं ए चं मॅग्निट्यूड, बी चं मॅग्निट्यूड इंटू साइन थिटा आणि एन कॅप. तर हा जो एन कॅप आहे, एन कॅप डिनोट्स डायरेक्शन. ठीक आहे, विच इज डिटरमाइंड. ही जी डायरेक्शन काढायची आहे ती कशी काढतात, बाय राईट हँड थंब रूल किंवा स्क्रू रूल. आठवा, 10वीला आपल्याला राईट हँड रूल, लेफ्ट हँड रूल होते फिजिक्स मध्ये, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. तेव्हा आपल्याला हे कळत नव्हते, हे डावा हात उजवा हात हे कशाला वापरायचे. आठवते हे असं आपल्याला पुस्तकात चित्र होते बघायचे. हे काय होतं, मी आता सांगितलेलंच आहे. हा एक वेक्टर, हा एक वेक्टर, याने याला क्रॉस केला बघा, रिझल्टंट वर. तर हे रूल्स, हे जे फिजिक्स मध्ये मॅग्नेटिझम मध्ये आपण हे जे रूल आणले, ते ऍक्च्युली वेक्टर प्रोडक्ट होते. 10वीला फक्त ती आपल्याला कॉन्सेप्ट होती, त्याचं नाव होतं, त्याचं हे बेसिक इथं आहे. ऍक्च्युली असं का होतं, तर दोन वेक्टर्स जेव्हा मल्टिप्लाय होऊन आपल्याला एक वेक्टर आन्सर मिळेल. आता हा वेक्टर काय म्हणतो बघा, तर याच्यामध्ये दोन रिझल्टंट मिळतात. ठीक आहे. आता यामध्ये आपण पाहू राईट हँड स्क्रू रूल काय आहे. राईट हँड स्क्रू रूल, मी आता सांगितल्याप्रमाणे स्क्रू आहे. ठीक आहे, चला
आपण असं मानूया की आपल्याकडे एक प्लेन आहे. समजा हा तो प्लेन आहे. या प्लेनच्या मध्ये आपण एक वेक्टर घेतला. लेट्स से एक वेक्टर इथे आहे आणि बघा हा दुसरा वेक्टर आहे. आता हे दोन्ही वेक्टर त्या एकाच प्लेन मध्ये आहेत, प्लेनच्या बाहेर नाहीत. ठीक आहे, याचं मिनिंग समजून चला. हा ए आणि हा बी यांच्यामधला अँगल आहे थिटा. आपल्याला माहिती आहे दोन वेक्टर्सचा अँगल म्हणजे त्यांच्या टेल टू टेल कनेक्ट केल्यानंतरचा अँगल. आता याला जर आपण कोणत्या डायरेक्शन मध्ये फिरवत आहोत त्यानुसार समजून घ्या. बघा आता हे वेक्टर इकडे, हे इकडे, हा वेक्टर फिरवला. बघा ए क्रॉस बी, थंब कुठं चाललाय वर, तर हा रिझल्टंट लाईक दिस. आता बी क्रॉस आहे, बी इकडे, बी क्रॉस आहे. बघा थंब खाली, समजलं? तर ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए मॅटर करतं. आता तुम्ही याच्याकडे, याचा रिझल्ट कुठं जाईल बघा. ए ने बी ला क्रॉस करायचंय. ए राईट हँड रूल. राईट हँड रूल काय सांगतो? आपल्याला काय म्हणत होते? करंटची डायरेक्शन इकडं, मग फोर्स इकडं जातो. हे जे होतं ना ते हेच आहे. तर फोर्सची डायरेक्शन काय असेल? इट इज ऍक्च्युली वेक्टर्स. असं का? फोर्स, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट, हे सगळे काय? वेक्टर्स. जर एखादा फोर्स आपण एखादा परपेंडिक्युलर डिस्टन्सवर लावला तर आपल्याला टॉर्क मिळतो. तर टॉर्क ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. आता इथे बघा, ए ने बी ला क्रॉस केलं आणि समजा आपला रिझल्टंट असा आला. बघा तो प्लेनच्या बाहेर आहे, समजलं? तो त्या प्लेन मध्ये नाही, लाईक दिस. आणि हा जो रिझल्टंट असतो, लेट्स से ए क्रॉस बी, हा ए क्रॉस बी, त्याला आपण एक वेक्टर मानू सी. दोन वेक्टरचं प्रोडक्ट एक वेक्टर आहे. ही याची डायरेक्शन आहे. त्याच्यासाठी आपण काय केला? या डायरेक्शन मध्ये आपण एक युनिट वेक्टर लावला, हा, ज्याची लेंथ 1 आहे. ठीक आहे, नावच युनिट वेक्टर आहे ना, ही लेंथ 1 आहे. लेट्स से दिस युनिट वेक्टर इज एन कॅप. हा त्याची डायरेक्शन दाखवतो. तर राईट हँड रूल आपल्याला हे समजवतो. तुम्ही ए कडून बी कडे चाललात, बघा ए कडून बी, ए कडून बी. आता कसा तुमचा राईट हँड चालेल? ए इकडे, ए वेक्टर इकडे बघा, बी तिकडे आहे, म्हणजे बघा वर जायचंय तुम्हाला, वर जायचंय. त्याचा अर्थ बघा, ए कडून बी कडे. आता आपण जेव्हा पुढचे चॅप्टर्स करू तेव्हा ऍक्च्युली मी तुम्हाला फिजिक्स मध्ये दाखवेल हे कसं वर जाते, राईट हँड रूल कसा वर जातो, हे लक्षात येईल. आता राईट हँड रूल आपण ज्यावेळेस वापरतो त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे, तोच. तर दोन वेक्टरला क्रॉस प्रोडक्ट मध्ये आता काही महत्वाचे पॉइंट्स बघू आपण. पॉइंट्स रिलेटेड टू वेक्टर प्रोडक्ट. दोन वेक्टरच्या प्रोडक्टशी रिलेटेड काही पॉइंट्स. फर्स्ट पॉइंट पहा, ए क्रॉस बी जो आहे तो ए इंटू बी इंटू साइन थिटा आहे. आता साइन थिटा, थिटा काही राहू शकतो. आताच आपण मॅथ्स मध्ये अलाइड अँगल शिकलो, आठवा. एक्स ऍक्सिस ला क्रॉस करत असेल, नो रेशो चेंज. वाय ऍक्सिस ला केल्यावर रेशो रिव्हर्स होतो. तर साइन थिटा जो आहे, आता इथे स्पेशल केसेस. नंबर 1, थिटा जर 0 डिग्री झाला म्हणजे दोन्ही वेक्टर एकाच डायरेक्शन मध्ये आहेत, याला आपण म्हणतो पॅरलल ऑर कोलिनियर वेक्टर्स. ठीक नाही? पॅरलल ऑर कोलिनियर वेक्टर्स असतील तर आपला साइन 0 होईल इथं. साइन थिटा हा साइन 0 होईल आणि साइन 0 0 असतो. ठीक आहे, साइन 0 0 असतो. याचा अर्थ असा आहे की ए क्रॉस बी जो आहे तो एक 0 वेक्टर येईल. हा एक 0 वेक्टर आहे, लक्षात घ्या.
झिरो वेक्टरची डेफिनेशन आठवते? झिरो वेक्टर पहिल्या दिवशी शिकवला होता टाइप्स ऑफ वेक्टर्स मध्ये. झिरो वेक्टर मॅग्निट्यूड झिरो विथ एनी डायरेक्शन आहे तो. तर झिरो पण एक वेक्टर आहे. ठीक आहे. पण केव्हा? हे अँगल झिरो असेल तेव्हा. जर थिटा 90 डिग्री असेल, स्पेशल केसेस चालू आहेत. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो परपेंडिक्युलर वेक्टर्स. परपेंडिक्युलर वेक्टर्स. तर साइन थिटा काय बनेल? साइन 90. साइन 90 असतो 1 मॅक्सिमम. ठीक आहे. तर या केसमध्ये ए क्रॉस बी काय येईल? ए बी इंटू 1 साइन 91. म्हणजे इथं झाला ए बी आला इंटू 1 आला, इकडे 0 आला होता. तर याच्यात आपण म्हणतो ही असते मॅक्सिमम व्हॅल्यू. कारण साइन 1 पेक्षा मोठा होत नाही. साइन आणि कॉसची रेंज तुम्ही शिकलेली आहे, -1 टू +1. तर मॅक्सिमम व्हॅल्यू तो जनरेट करतो. एक मिनिट याला नीट समजून घ्या. चला, आता वेक्टर मध्ये आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊ. आता असं समजा की आपल्याकडे एक या पद्धतीने आपण एक सर्क्युलर अरेंजमेंट बघूया. दोन टाईपच्या. आणि असं समजा इकडे आय कॅप आहे, हा जे कॅप आहे आणि हा के कॅप आहे. आता जर आपण काय केलं, आपण प्लस डायरेक्शन मध्ये चाललोय. प्लस, हा म्हणजे बघा आपण असं चाललोय, आय क्रॉस जे करतोय. आय ने जे ला क्रॉस केलं. ठीक आहे. किंवा जे कोणाला क्रॉस करतोय? के ला. किंवा के कोणाला क्रॉस करतो? आय ला. सो कोणून कोणत्या डायरेक्शनला चालले हे पाहत चला. तर आय आणि जे यांचं क्रॉस प्रोडक्ट काय येतं? के येतं. तर बघा, आय क्रॉस जे असेल तर प्रोडक्ट काय येणार? के येणार. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. दोन वेक्टरचं प्रोडक्ट एक वेक्टर येत आहे, म्हणून त्याचा आन्सर के येणार. आय क्रॉस जे क्रम कसा आहे? ऑर्डर आय जे के. आय जे के. आय क्रॉस जे इज के. आता बघा या फिगरवरून सांगा, जे क्रॉस के काय येईल? आय. मागच्यासारखं 1 नाहीये, कारण ते कॉन्स्टंट होतं, ते डॉट प्रोडक्ट होतं. ठीक आहे. त्यानंतर आता बघा के क्रॉस आय काय येईल? के क्रॉस आय जे येईल. तर हा केव्हा आहे? जेव्हा तुम्ही प्लस डायरेक्शन मध्ये जातात. ही डायरेक्शन अशी आय टू जे. आता जर आपण आय जे आणि केच लिहिले, पण आता मी जात आहे जे टू आय, आय टू के आणि के टू जे. दिस इज मायनस डायरेक्शन. ठीक आहे. आता या केसमध्ये जर मी जे क्रॉस आय केलं तर याचा आन्सर येतं -के. रिव्हर्स मध्ये चाललोय. म्हणून मी आता म्हणलं बघा, असं क्रॉस केलं तर वर जात होतं आणि असं क्रॉस केलं तर खाली जात. डायरेक्शन चेंज झाली की नाही? म्हणून एक एन कॅप पॉझिटिव्ह होता, एक निगेटिव्ह राहील. तर आय जे असेल तर के, जे आय असेल -के. ठीक आहे. जसं बघा आता आय के करा, आय क्रॉस के काय होईल? सर जेच होईल, पण -जे होईल. ठीक आहे. आता कोण राहिलं? के जे. के क्रॉस जे काय देईल? बिलकुल सर आय देईल, तो -आय देईल. तर हे दोन खूप महत्वाचे रूल्स आहेत. समजलं? आता याच्यात 1 किंवा 0 असं येत नाही. वेक्टरचं प्रोडक्ट एक वेक्टरच असणार क्रॉसमध्ये. ठीक. आता आपल्याकडे आयजेके फॉर्म मध्ये जर दोन वेक्टर असतील, त्याला सॉल्व्ह कसं करतात? आठवते आपण परवा आयजेके साठी लिहिलं होतं. बघा, लेट
एक वेक्टर आहे ए, जो आहे A1 आय कॅप, आठवते केलं आपण B1 जे कॅप प्लस C1 के कॅप, आणि दुसरा वेक्टर आहे A2 आय कॅप B2 जे कॅप प्लस C2 के कॅप, आणि तुम्हाला म्हणलं ए आणि बी चं क्रॉस प्रोडक्ट सांगा. आता ह्याचा क्रॉस प्रोडक्ट एक वेक्टर आहे, कळतं? सर काय केलं असतं आम्ही? तर आम्ही आधी A1 ने या तिघाला मल्टिप्लाय केलं असतं. आठवा, म्हणजे इथं काय केलं असतं? A1 पुन्हा A2, बघा A1 A2, आय कॅपने आय कॅपलाच मल्टिप्लाय केलं, आय स्क्वेअर आला. आठवा, आय क्रॉस आय क्रॉस आय 0 डिग्री, आय कडून आय कडे म्हणजे साइन 0, साइन 0 0 आहे. तिकडं 1 यायचं आठवा, कारण तिकडं कॉस 0 असायचा, कॉस 0 1 होता, इकडे साइन 0 आहे. क्रॉस प्रोडक्ट मध्ये साइन थिटा कंपल्सरी असतो, गडबड नाही करायची. तर इकडे साइन 0 लागेल, आय 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 आयच्या डायरेक्शन मध्ये चाललाय 0 डिग्री. आय जे जात असेल तर 90 डिग्री, 90 मध्ये 1 नाही, तिथं कोण येतो? के कॅप येतो. आय आणि जे चं क्रॉस के येतं. आता सांगितलं तुम्हाला. तर बघा A1 A2 इथं कोण येतंय? आय स्क्वेअर, समजलं? पण हा किती असतो? 0 असतो. आय क्रॉस आय इज 0. वाटल्यास आपण याला इथे लिहू. जर तुम्ही आय क्रॉस आय केलं तर बघा काय येते? आयचं मॅग्निट्यूड 1, पुन्हा आयचं मॅग्निट्यूड 1, आणि इथे येतं साइन 0. तर 1 into 0, दिस आन्सर इज 0. म्हणून लक्षात ठेवायचं, आय क्रॉस आय, जे क्रॉस जे आणि के क्रॉस के इज ऑलवेज 0. तर हेच लॉजिक लावा ना, तर इथं हे असं होईल. बघा प्लस या दोघांचं घ्या, काय करतोय आपण? A1 B2 आय जे, समजायले? चला प्लस A1 C2 आय के. आता B1 A2 जे आय, आता या पद्धतीने यायले तुमच्या लक्षात? ही तिघांची मेथड येईल. जिथे आय आय येईल 0 होईल, जे जे होईल ते 0 होईल, के के होईल ते 0 होईल. आय जे आलं तर सर, आय जे आलं तर के होईल. हा, क्रॉस आहे. आय जे आलं तर के होईल. त्यानंतर बघा इथं आय के आला, आय के मायनस जे होईल. गडबड नाही करायची, हे उगत दिलेलं नाहीये. इट्स नॉट अ टाइमपास थिंग. मी 1 मिनिटात येतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला काय दिसतंय हे मॅटर करते इथं. जसं चला वाटल्यास आपण याला एकदा करून पाहू. फर्स्ट टाइम आहे, हा चॅप्टर चांगला समजून घ्या. पूर्ण फिजिक्स वेक्टरवर आहे. जसं आता इथं काय येणार आहे पहा, काय होता? B1 A2 जे आय, जे क्रॉस आय करायला आपण, कळलं? आता B1 B2 इथं काय येते? जे क्रॉस जे, पुन्हा B1 तेच आता जे क्रॉस जे, B1 C2 जे क्रॉस के, हे झाले इथून प्लस. आता पुढचा प्लस काय? C1 A2 के क्रॉस आय प्लस C1 B2 के क्रॉस जे प्लस C1 C2 के क्रॉस के. तर बघा आय क्रॉस आय 0 होणार, ठीक आहे. लेट्स से हा 0 झाला, हा पण 0 झाला, आणि हा पण 0 झाला. आता बघ आय जी, तर क्रॉस मध्ये काय येते? सर A1 B2 आय क्रॉस जे असतो के,
बघा आय क्रॉस जे के असतो. ठीक आहे. आता बघा प्लस कोण आहे? A1 C2 आय क्रॉस के मायनस जे. आपण कसं चाललो ही फिगर लक्षात ठेवायची. प्लस मध्ये चाललो का मायनस मध्ये चाललो? तर आय क्रॉस के काय असतो? मायनस जे. हा मायनस तुम्ही इथं द्या. याला लक्षात? हा मायनस इथं द्या. याला मायनस जे कॅप. तर ह्याला तुम्ही ब्रॅकेट मध्ये ठेवा. ह्याला डायरेक्शन द्या. ही डायरेक्शन आहे. प्लस या इकडं इथं कोण आहे? जे आय. कसं जात आहे? आय जे के असं होतं. जे आय काय येईल? मायनस के येईल. बघा नाही लक्षात आलं तर बघा. जे आय मायनस के. फिगर लक्षात ठेवून काम करायचं. तर इथं कोण आहे? B1 A2 आहे तो के. मायनस इथं दिला मी. इथं या जे के. आय जे के सरळ चाललंय. जे के इथं पॉझिटिव्ह आहे. B1 C2 आय हे आय. ओके. इकडे या. आय जे के के आय सरळ चालला. के आय प्लस जे येतो. ठीक आहे. C1 A2 इथे येतो प्लस जे. चेक करा. के आय प्लस जे आहे. ठीक आहे. आता इथे या. के जे उलटा जातोय का बघा. के जे मायनस आहे. ते देतो मायनस के जे इथे C1 B2 इथे आला आय. संपलं. 1 2 3 4 5 6. तर हे असते ऍक्च्युअल क्रॉस प्रोडक्ट. ह्याच्यात तुम्ही लक्ष द्या. ह्याच्यात बघा हे दोघं जवळ येतील. के के समजायले? म्हणजे जर तुम्ही याला नीट सॉल्व्ह करतो म्हणलं फायनली तर बघा इथून काय येतं? A1 B2 आलं मायनस B1 A2 इथं कोण आला? के. तर आपण आय जे के प्रमाणे चालूया का? चला आधी आय जवळ करा. आय कोण इथं घ्या. B1 C2 मायनस C1 B2 आय कॅप आय झालं. आता जे घ्या. जे इथून घ्या प्लस C1 A2 मायनस A1 C2 हा कोण आहे? जे कॅप प्लस आता के कॅप कडे या. के कॅप इथून स्टार्ट करा. A1 B2 मायनस B1 A2 इथल्या के कॅप. दिस इज ऍक्च्युअली क्रॉस प्रोडक्ट. आणि बघा इथं आय जे के आलं म्हणजे कोण आला? वेक्टरच आला. तर दोन वेक्टरचं प्रोडक्ट एक वेक्टरच आलं. सो दिस इज क्रॉस प्रोडक्ट. सर प्रत्येक वेळी असं करायचं का? दिस इज द मेन थिंग. हे तर बेसिक आहे. करायचं तर असंच असते. पण आपण असं नाही करत. आपण याच्यासाठी क्रॉस प्रोडक्ट साठी फॉर लक्ष द्या आणि ह्याच या चॅप्टरचा मेन पार्ट आहे. फॉर क्रॉस प्रोडक्ट we use 3/3 determinant. ही एक मेथड आहे. ठीक आहे. आणि हीच वापरायची. तर ते तुम्हाला सांगतो. कधी दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट काढायचा असेल तर बेस्ट मेथड कोणती आहे? डिटर्मिनंट. आता स्टेट बोर्डला जे मुलं होते त्यांना 10th मध्ये ग्रॅमर सुरू होता. आठवते? आणि आपण डिटर्मिनंट काय असतात 10वीला शिकलेले आहे. NCERT-ला नव्हतं हे. अडचण आहे. तर डिटर्मिनंट काय सांगतो? आठवा नंबर आपण अशा दोन ह्याच्यात लिहित होतो. एक 2 1 आणि समजा 3 2 आहे. तर आपण डिटर्मिनंट कसा काढतो? क्रॉस मल्टिप्लाय करतो. 2 into 2 आणि इकडून क्रॉस कोणता करतो? 3 into 1 आणि त्यांचा घेतो डिफरन्स. तर 4 - 3 1. तर याला म्हणतात 2/2 डिटर्मिनंट. कारण बघा 2 रो आणि 2 कॉलम आहेत. तर ह्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतात. स्क्वेअर मॅट्रिक्स. हे आपण पुढे मॅथ्स मध्ये शिकणार. डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस चॅप्टर आहे आपल्याला सेपरेट जेई साठी. तर ह्याला 2/2 डिटर्मिनंट म्हणतात.
ठीक आहे. तर 2/2 असं काढतो. आता आपल्याला 3/3 काढायचं आहे. आता 3/3 डिटर्मिनंट काढायला शिका. मी जे आता तुम्हाला हे आन्सर काढून दाखवलंय हे डायरेक्ट येतं. हे एवढं करायचं नाही. हे डायरेक्ट येतं. आणि हाच मेन मुद्दा आहे. चला, याच्यासाठी काय होते बघा, प्लस मायनस सगळे ऍडजस्ट होतात. आता आपण शिकू 3/3 डिटर्मिनंट कसा कॅल्क्युलेट करतात. येत्या 10वीला झालं 2/2. आता 3/3. तुम्हाला जो कोणी म्हणलं 1 1 2 1 2 1 1 2 2 काही असू शकतात नंबर. आता हे कोण आहे सर? आय जे के आय जे के आय जे असे असतात. आपण ह्याला पाहू. आता नीट बघा काय करायचं. आपण ह्याला करूया अलॉंग फर्स्ट रो. ठीक आहे. तुम्ही कोणत्याही रो आणि कोणत्याही कॉलमने डिटर्मिनंट सॉल्व्ह करू शकता. 3/3 डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्याची मेथड आज शिका. आजचा दिवस हा मेन मुद्दा आहे. ह्याच्यासाठी एक रूल लक्षात ठेवायचा. आपण कुठूनही करू शकता, पण एकच डोक्यात ठेवा नेहमीसाठी. तर कसं करा, अलॉंग फर्स्ट रो. फर्स्ट रो मध्ये नेहमी साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा. म्हणा प्लस मायनस प्लस. हाच लक्षात ठेवायचा मुद्दा. म्हणजे एकदा +1 ने मल्टिप्लाय करायचं, एकदा -1 ने करायचं, पुन्हा +2 ने करायचं. कसं करतात बघा. कसं करतात बघा. आता मी कोणाने करणार? +1 ने. ठीक आहे. +1 ने. तर मी इथे लिहितो 1. 1 म्हणजे +1 ना. आणि मग मी इथे घेतो असं क्रॉस प्रोडक्ट. आता हे कसं घेतात समजून घ्या. तुम्ही फर्स्ट नंबर घेतला, जो नंबर घेतला, नीट पहा, जो नंबर घेतला त्याची रो आणि त्याचा कॉलम हाईड करायचा. समजलं? मी तुम्हाला 10वीला आता शिकवलं होतं हे. याची रो आणि याचा कॉलम हाईड करायचा. आता बघा तुमच्याकडे काय उरलं? 2/2 उरला की नाही? हा वर वर कसा केला तसा करता. काय येते? 4 - 2. काय केलं बघा? अलॉंग फर्स्ट रो करायला पहिला +1 घेतला. हा जो असेल त्याचा प्लस घ्यायचा. ठीक आहे. म्हणजे ॲज इट इज. त्याची रो त्याचा कॉलम हाईड करायचा. तो नंबर लिहायचा, रो कॉलम हाईड करायची आणि 2/2 डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. चला, ह्याचा आन्सर काय येईल मग? हाईड केल्यावर 2 2 जा 4 - 2 झालं. पहिला आला. पहिला आला. हे करा. आता क्रॉस प्रोडक्ट काढायला शिकणार आहोत आपण. आधी मी डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला. या 1चं काम झालं. आता कशाने करणार? -1. इथं काय लिहायचा? -1. आता पुन्हा क्रॉस प्रोडक्ट. नाही कळलं? हां, लक्ष द्या. आता -1 ने करायला. तर बघायचं. हां, सर -1 या रो मध्ये आहे आणि या कॉलम मध्ये आहे. ज्या रो मध्ये आहे ती रो आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम हाईड करा. आता 2/2 डिटर्मिनंट कोण आहे बघा. हा, इथून किती येते? 2 - 1. कधीही टॉप लेफ्ट कडून सुरू करतात. कोणी इकडून कोणी इकडून नाही करायचं. सुरुवात नेहमी इकडून करायची. अशी. पहिला असंच करायचं. नेहमी इकडूनच जायचं सुरुवात. ठीक आहे. तर किती येतं? 2 - 1. इथे काय येणार? 2 - 1. आता कोण आहे? +2. समजलं? +2. इथे घ्यायचा +2. आता +2 साठी काय करणार? +2 ज्या रो मध्ये आहे तो, ज्या कॉलम मध्ये आहे तो. आता डिटर्मिनंट हा आहे ना? काय येईल सांगा? 2 - 2. इथे येणार 2 - 2. बस सॉल्व्ह करा. इथे किती आलं? 2. 2 × 1 2. इथं आलं 1. 1 × -1 -1. इथे किती आहे? 0. इट इज 0. फायनल आन्सर इज 1. तर याचा डिटर्मिनंट जो असतो, डिटर्मिनंट डी इज +1. कळलं? तर हे 3/3 डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करण्याची मेथड आहे. ही मेथड आहे. ओके. आता पहा. नाव आपण काढूया A क्रॉस
पी. ठीक आहे. मी आता म्हणलं जसं ए वेक्टर काय होता? A1I B1J C1K. बी वेक्टर काय होता? A2I B2J C2K. आता आपल्याला यांचं प्रोडक्ट काढायचंय. सर प्रोडक्ट आपण इथं काढलंय. हे नाही काढायचं. आपण कोणत्या मेथडनं काढणार? डिटर्मिनंट्सने काढणार. ही त्याची शॉर्टकट आहे. तर डिटर्मिनंट कसा घेतात? आता बघा. सर आता आम्हाला A क्रॉस B घ्यायचंय. तर A क्रॉस B इज गिवन बाय डिटर्मिनंट. ठीक आहे. आता काय करायचं? तिथं 3 नंबर मांडले होते ना आपण. इथं आपल्याकडे वेक्टर तर 2च आहेत. तर इथं वर घ्यायचा I J K. पहिल्या रो मध्ये I J K ठेवायचा नेहमी. आता नंबर्स नाही. I J K. कळलं? आता I इथं A1 A2 हे बघ A1 B1 C1. तर कोण आहे? A1 B1 C1. खाली कोण ठेवायचं? A2 B2 C2. म्हणलं? झालं. साइन कन्व्हेन्शन काय होतं बेटा? प्लस मायनस प्लस. चला करा. पहिले कोण आहे? आय कॅप. आता तुम्ही इमॅजिन करा कोणाला लपवणार? रो कॉलम. काय येतं? B1 C2 मायनस C1 B2. चला पहिलं प्रोडक्ट. हा B1 C2 मायनस C1 B2. बाहेर कोण आहे? प्लस आय कॅप. आता कशाने करणार? मायनस जे कॅपने. एक मायनस काढून द्या. जे कॅप लावा. सर जे साठी जे ची रो जे चा कॉलम. कोण येणार? A1 C2 C1 A2. ओके. लावा A1 C2 C1 A2. बाहेर कोण आहे? जे कॅप. हा मायनस आहे. समजून घ्या. आता कोण आहे? प्लस. प्लस. बाहेर कोण येणार? के कॅप. तर के ची रो के चा कॉलम. काय येतं? A1 B2 B1 A2. A1 B2 B1 A2. दिस इज युअर फायनल आन्सर. झालं प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट काढलं आपण. एक वेक्टर झालं बघा. आय जे के आलं म्हणजे वेक्टर आला. प्लस मायनस प्लस. तुम्ही इमॅजिन करा हे आन्सर आणि मागचा आन्सर सेम आहे की नाही. जर लक्षात येत नसेल तर पहा. These two must be same. पहा काही प्रॉब्लेम नाही. B1 C2 C1 B2 B1 C2 C1 B2 मायनस आय कॅप. आला. सर इथं प्लस आहे इथं मायनस आहे काही प्रॉब्लेम नाही. मधून एक मायनस कॉमन काढला. मधून जर मायनस कॉमन काढला इथं जर मायनस कॉमन काढला तर इथं प्लस येईल की नाही? तेच आहे. समजून घ्या. आता कोण आहे? C1 A2. तेव्हा C1 A2 कसा होता? मायनस. बघा आता सांगा. मायनस मायनस काय होतो? प्लस होतो. तुम्ही बघा बाहेर कोण आहे? मायनस. मध्ये कोण आहे? मायनस. C1 A2 आहे ना? C1 A2 कसा आहे बघा इथं? प्लस आहे. इथं प्लस आहे. कसा आला? मायनस मायनस प्लस. A1 C2 कसा आहे बघा? मायनस आहे. बघ मायनस A1 C2 प्लस मायनस मायनस. तेच आहे. बाहेर कोणाला? जे कॅप. चला A1 B2 सांग. A1 B2 कसा आहे? प्लस आहे. आला की नाही प्लस? B1 A2 कसा आहे? प्लस मायनस मायनस. बघा मायनस. के काय? तेच आहे. सेम आहे. तर बेस्ट मेथड इज डिटर्मिनंट मेथड. आलं लक्षात? आता आपण याच्यात एक एक्झाम्पल करू. समजा मी तुम्हाला म्हणलं एक वेक्टर A आहे. दॅट इज 2I प्लस J मायनस K. दुसरा वेक्टर आहे B I प्लस 3J प्लस 2K. ठीक आहे. तुम्हाला म्हणलं फाइंड A क्रॉस B. ठीक आहे सर. तर A क्रॉस B कसा घेणार आपण? वर काय लिहिणार? I J K. पहिल्याचे कोइफिशियंट
सर +2 +1 -1 इथलं -1 आहे. 1 लिहून चूक करू नका. खाली काय काय घेणार? +1 +3 +2 बस. चलो द्या फायनल आन्सर. पहिल्यांदा काय येणार? आय कॅप 2 मायनस मायनस प्लस. इथे 1 मायनस आहे. सबट्रॅक्ट करतो आपण. तर 2 + 3 काय येतं इथं? 2 + 3 आय कॅप प्लस मध्ये आला. आता मायनस जे कॅप घेतो आपण. इथून मायनस करतो. मायनस मध्ये या दोघांना लपवलं. काय येतं? 4 + 1 दिसलं? 4 + 1 जे कॅप. मायनस मायनस प्लस होईल की नाही? सबट्रॅक्ट करशील की नाही क्रॉस मध्ये? तू काय केलं असतं? 4 -30 पण हा स्वतःच मायनस आहे ना. मायनस मायनस प्लस होईल की नाही? साइन कडे लक्ष द्या. आता प्लस के आहे तर शेवटी प्लस. बाहेर कोण येईल? के. बाहेर के येईल. हा के म्हणल्यावर बघ 6 - 1 झालं. किती येते? 5 आय कॅप -5 जे कॅप दिसलं? +5 के कॅप. दिस इज युअर वेक्टर प्रोडक्ट. तर ए ने बी ला क्रॉस केलं तर त्याचे हे आन्सर आहे. बघा एक वेक्टरच आहे. एक वेक्टरच आहे. सो दिस इज ऑल अबाउट वेक्टर प्रोडक्ट. समझे कुछ? लगा हिसाब? या पद्धतीने वेक्टर प्रोडक्ट काढतात. इट इज नोन एज डिटर्मिनंट मेथड. आता जर तुम्हाला कोणी विचारलं डायरेक्शन काढायची आहे. हा नाउ वी आर इंटरेस्टेड टू फाइंड डायरेक्शन. आताच तुम्ही पाहिलं ए क्रॉस बी हा जो होता ए क्रॉस बी काय होता सर? ए चा मॅग्निट्यूड बी चा मॅग्निट्यूड इंटू साइन थिटा आणि बाहेर एन कॅप. तर साइन थिटा तर बदलू शकतो. त्याचा काही ताण नाही. थिटावर डिपेंड आहे ना तो. आता एन कॅप आहे तर सांगा बरं एन कॅप म्हणजे डायरेक्शन. तर तो काय असेल? ए क्रॉस बी आणि हा खाली येईल की नाही? मॅग्निट्यूड ऑफ ए अँड बी. दिस इज कॉल्ड डायरेक्शन. एक प्रकारचं प्रोजेक्शन आहे. दिसतं तुम्हाला? आता एक स्पेशल केस. इफ टू वेक्टर्स दॅट इज लेट्स से पहिला वेक्टर ए आहे a1i b1j c1k आणि दुसरा वेक्टर आहे a2i b2j c2k आर पॅरलल वेक्टर्स. हे दोन जर पॅरलल वेक्टर असतील तर इट होल्ड्स. हे खूप महत्वाचं आहे क्वेश्चन सॉल्विंग साठी. इट होल्ड्स अ रिलेशन. काय रिलेशन असतं? की याच्यामध्ये a1 a2 b1 b2 c1 c2 तिन्ही रेशो इक्वल असतात. एक ट्रिक आहे लक्षात ठेवायची की दोन वेक्टर जर पॅरलल असतील ते तुम्ही कसं ओळखणार? डायरेक्ट. डायरेक्ट कसं ओळखणार? तर त्यांच्या कोइफिशियंटचा रेशो घेता. याचा अर्थ असा आहे रेशो ऑफ करस्पॉन्डिंग कोइफिशियंट्स इज कॉन्स्टंट. ठीक आहे. हे कोणासाठी असते? फॉर पॅरलल वेक्टर्स. एक्झाम्पल मी एक वेक्टर देतो 3i + 5j - 4k. दुसरा वेक्टर देतो 9i + 15j - 12k. बघा हे दोन वेक्टर आर वेक्टर ए अँड बी पॅरलल ऑर नॉट. हे दोन वेक्टर पॅरलल आहेत का ओळखा. सर कसं ओळखणार? डायरेक्ट.
तर काम करा, रेशो घ्या A1 A2. 3 9 चा रेशो 1:3 येतो. पुन्हा कोण आहे +5 +15, हा पण रेशो 1:3 येतो. सर -4 -12 हा पण +1/3 येतो. याचा अर्थ 3 9 5 15 -4 -12 ऑल आर इक्वल टू सेम कॉन्स्टंट. म्हणून आपण म्हणतो वेक्टर A and B आर पॅरलल. समजलं पॅरलल वेक्टरची कंडिशन काय असते ही आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, अल्सो जो क्रॉस प्रोडक्ट असतो इज 0. पॅरलल वेक्टर ओळखण्यासाठी दोन गोष्टी आहेत. एक तर रेशो सेम असणे किंवा त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट 0 असणे. सर क्रॉस प्रॉडक्ट 0 म्हणजे कोण? डिटर्मिनंट 0 असणे. कळलं? त्याचा अर्थ असा आहे, दॅट इज जो डिटर्मिनंट आहे तो किती असला पाहिजे? 0 असला पाहिजे. तर या गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या आहेत. बाकी आता याच्यात एरिया ऑफ ट्रायंगल वगैरे काढायच्या गोष्टी राहतात, त्या पाहिल्या की हा थिओरिटिकली आपला वेक्टर चॅप्टर संपलेला आहे. वेक्टरमध्ये आपले 4 लेक्चर झालेत. या 4 लेक्चरमध्ये मी तुम्हाला पूर्ण बेसिक पासून रिझॉल्व करणं, ऍड, सबट्रॅक्ट, रिझॉल्व, प्रोडक्ट सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत विथ प्रॉपर्टीज. एवढ्यावर तुमचं फिजिक्सचं वेक्टर स्मूथली चालेल, नो चेंज. काही आगाऊ डोकं लावायचं काम आहे. आता याच्यात एक स्केलर ट्रिपल प्रोडक्ट असतं, वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट असतं, ते आपण मॅथ्स मध्ये शिकू. आपल्याला ट्रिपल प्रोडक्टचं काम फिजिक्स मध्ये नाही पडत. त्याला आपण इथे क्लोज